Hi students, welcome to the second lecture of optics. ऑप्टिक्सच्या मागल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला. ऑप्टिक्स म्हणजे काय, ऑप्टिक्समध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, ऑप्टिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस कुठल्या, ते बघत असताना आपण एका महत्त्वाच्या पॉईंटवर येऊन थांबलेलो, तो म्हणजे रे ऑप्टिक्स. आपण असं बघितलेलं की ऑप्टिक्सच्या 3 मेजर ब्रांचेस आहेत, रे ऑप्टिक्स, वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट. त्यातले 2 जे आहेत म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट हे आपल्याला 12च्या सिलेबसमध्ये डिस्कस करायचं आहे. 11च्या सिलेबसमध्ये डिस्कस करायचा असणारा एकमेव चॅप्टर आहे जो आपल्याला आत्ता डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे रे ऑप्टिक्स, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉमेट्रिक ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्सलाच काय म्हटलं जातं, जॉमेट्रिक ऑप्टिक्स म्हटलं जातं. सो रे ऑप्टिक्समध्ये आपण काय करतो किंवा जॉमेट्रिक ऑप्टिक्समध्ये आपण नक्की काय शिकतो बघा. इन रे ऑप्टिक्स वी डिस्कस रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, स्कॅटरिंग हे फेनॉमेनॉन्स. बरोबर, रे ऑप्टिक्समध्ये आपण रिफ्लेक्शन आणि मेनली रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन शिकतो. डिस्पर्शन, स्कॅटरिंग शिकतोच मुळात. ॲक्च्युली ते सुद्धा एक प्रकारचे रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शनचे टाईप्सच आहेत. ओके, म्हणजे मुळात आपण रे ऑप्टिक्समध्ये मेजरली काय डिस्कस करतो. इन रे ऑप्टिक्स, इन रे ऑप्टिक्स वी डिस्कस रिफ्लेक्शन and refraction by lenses and mirrors. बरोबर, काय काय 2 शब्द ऐकलेत आपण, मिरर आणि लेन्स. ॲक्च्युली मिररमुळं रिफ्लेक्शन होतं आणि लेन्समुळं रिफ्रॅक्शन होतं. सो काय सांगायचं बघा, इन रे ऑप्टिक्स वी डिस्कस व्हॉट, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन बाय लेन्सेस अँड मिरर्स. म्हणजे आपण इथं काय करणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेस वापरणार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिरर्स वापरणार आहे आणि त्या लेन्सेस आणि मिरर्सचा वापर करून रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन कसं होतं, कधी होतं, का होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. कशामध्ये, रे ऑप्टिक्समध्ये. ओके, बघा आता इकडे. मग या रे ऑप्टिक्सला जर डिस्कस करायचं असेल, रे ऑप्टिक्सला जर स्टडी करायचं असेल, तर या रे ऑप्टिक्सचे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. बेसिक काय आहेत, प्रिन्सिपल्स. आणि ते प्रिन्सिपल्स किंवा बेसिक लॉज आहेत, ते लॉज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर ते समजले तरच आपल्याला पुढे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन समजणार आहे. ओके, त्यातला पहिला जो बेसिक लॉ आहे बघा, फर्स्ट लॉ, हे लिहून घ्या, राईट डाऊन दिस. बेसिक लॉज ऑफ रिफ्लेक्शन, बेसिक लॉज ऑफ रे ऑप्टिक्स असं तुम्ही म्हणू शकता. पॉइंटला काय नाव देऊ शकता, बेसिक लॉज ऑफ रे ऑप्टिक्स. त्यातला पहिला लॉ आहे बघा, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक मीडियम. काय सांगायचा पहिला लॉ, एक गोष्ट लक्षात ठेवा, रे ऑफ लाईट म्हणजे जे सूर्यकिरणं आहेत, प्रकाशाची जी किरणं आहेत, ती कायम सरळ रेषेत ट्रॅव्हल करत असतात, कायम सरळ असतात, वाकडे तिकडं शिरत नाहीत. रिफ्लेक्ट होतील, रिफ्रॅक्ट होतील, पाथ बदलतील, पण बेंड होणार नाहीत, पाथ किंवा वाकडी होणार नाहीत. लक्षात ठेवा. काय सांगायचं, रे ऑफ लाईट ऑलवेज ट्रॅव्हल किंवा लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. ओके, मग तुम्हाला जर रे ऑफ लाईट दाखवायचे असतील, इफ यू वॉन्ट टू शो रे ऑफ लाईट, यू कॅन शो इट लाईक दिस. हे रे ऑफ लाईट आहेत, लाईक दिस. आता हे रे ऑफ लाईट तुम्हाला कसे दिसत आहेत बघा, एका डायरेक्शनमध्ये दिसत आहेत का, पण कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, स्ट्रेट आहेत. सो लक्षात ठेवा, रे ऑफ लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक मीडियम. इन व्हॉट, होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक मीडियम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर होमोजिनियस आणि आयसोट्रोपिक मीडियम म्हणजे काय. ऐका, लक्ष देऊन सांगतो मी तुम्हाला. होमोजिनियस मीडियम म्हणजे असं मीडियम ज्या मीडियमच्या प्रॉपर्टीज सेम असतात एव्हरीव्हेअर. द मीडियम हॅव्हिंग, बघा, द मीडियम हॅव्हिंग
सेम प्रॉपर्टीज ॲट एव्हरी पॉइंट. मीडियम म्हणजे माध्यम. ओके, मग तुम्ही मीडियम कुठलं म्हणू शकता? एअर मीडियम आहे, ग्लास मीडियम आहे, वॉटर मीडियम आहे, ज्याच्यातून रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करणार आहे त्याला काय म्हणायचं? मीडियम. मग जर मीडियमच्या प्रॉपर्टीज सगळीकडे सेम असतील, सगळीकडे म्हणजे मीडियमच्या प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक पॉइंटमध्ये जर मीडियमच्या प्रॉपर्टीज सेम असतील, सच अ मीडियम इज कॉल्ड होमोजिनियस मीडियम. अशा मीडियमला काय म्हणायचं? तर होमोजिनियस मीडियम म्हणायचं. दुसरा काय आहे? आयसोट्रोपिक मीडियम. आता आयसोट्रोपिक मीडियम कशाला म्हणायचं? सेम आहे, काही बदल नाही आहे, फक्त एकच शब्द सेम होणार बघा. आयसोट्रोपिक मीडियम इज द मीडियम हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज इन एव्हरी डायरेक्शन. द मीडियम हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज किंवा सेम प्रॉपर्टीज in every direction is called as कसलं मीडियम? आयसोट्रोपिक मीडियम. याच्यावर परीक्षेमध्ये VSA येऊ शकतो, एखादा MCQ येऊ शकतो. व्हॉट इज होमोजिनियस मीडियम, व्हॉट इज आयसोट्रोपिक मीडियम. जर सगळ्या पॉईंट्सवर प्रॉपर्टीज सेम असतील तर होमोजिनियस, सगळ्या डायरेक्शनमध्ये प्रॉपर्टीज सेम असतील तर आयसोट्रोपिक. सो पहिली प्रॉपर्टी समजली का? पहिला बेसिक लॉ समजला का? लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन इन होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक मीडियम. राईट डाऊन. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, नेक्स्ट लॉ बघूया. बघा नेक्स्ट लॉ काय सांगतो? बेसिक लॉ, 2 or more waves can intersect each other without affecting their points beyond the point of intersection. म्हणजे काय बघा, अगोदर मी वाचलंय, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता. बघा नंबर 2, 2 or more rays म्हणूया. 2 or more rays intersect each other without affecting their paths beyond the point of intersection. म्हणजे काय म्हणायचं बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेज जर ट्रॅव्हल करत असतील तर ते एखाद्या पॉइंटवर एकत्र येऊ शकतात आणि ते एखाद्या पॉइंटवर एकत्र आल्यानंतर ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात. बघा म्हणजे ते एकमेकांना क्रॉस करून पुढे जातात, पण त्यांच्या क्रॉसिंगमुळे त्यांच्या पाथमध्ये काही चेंज होत नाही. म्हणजे 2 रेज एकमेकांच्या वाटेत कधीच येत नाहीत, जरी आले तरी दोघं जण एकमेकांना काहीही फरक पडत किंवा अफेक्ट करत नाहीत. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल हा एक रे आहे बघा, लाईक धिस. हा दुसरा रे आहे, हा तिसरा रे आहे आणि हा मास्तर असं कसं केलं? बघा हे रेज आहेत, इकडे चाललाय हा रे, हा इकडे चाललाय, सपोज हा इकडे चाललाय आणि हा इकडे चाललाय. हे रेज आहेत. आता हे सगळे रेज या पॉइंटवर काय झाले? इंटरसेक्ट झाले. बरोबर. हे रेज या पॉइंटवर इंटरसेक्ट जरी झाले तरी कुठल्याच रेनं दुसऱ्या कुठल्याही रेजच्या पाथवर काहीही म्हणजे काहीही इफेक्ट केला नाही. म्हणजे काय झालं? हे रेज, जे काही रेज आहेत यांचा पाथ बियॉन्ड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या नंतर सुद्धा बदलला नाही. सो हेच सांगतो बघा इथला लॉ. काय सांगतो? 2 or more rays इंटरसेक्ट इच अदर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेज एकमेकांना क्रॉस करतात, एकमेकांना इंटरसेक्ट करतात, पण त्या इंटरसेक्शनमुळे, त्या क्रॉसिंगमुळे कुठल्याच रेजचा पाथ चेंज होत नाही. बघा डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल. आलं लक्षामध्ये? समजलं? सो दिस इज सेकंड बेसिक रूल. आता महत्त्वाचे 2 कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. व्हॉट इज रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्लेक्शन, अँड सेकंड वन व्हॉट इज रिफ्रॅक्शन अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून.
थर्ड वन, तिसरा जो बेसिक रूल किंवा लॉज ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ रे ऑप्टिक्स आहेत त्यातला तिसरा आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. मग सर्वात पहिल्यांदा आपण रिफ्लेक्शन म्हणजे काय बघूया. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन कशाला म्हणायचं, रिफ्लेक्शन काय होतं, आणि मग रिफ्लेक्शनचे काही नियम आपण लॉज बघूया. बघा बेसिकली दोन प्रकारचे मीडियम असतात. ज्या मीडियममधून लाईट ट्रॅव्हल होऊ शकते किंवा ज्या मीडियमवर लाईट पडल्यानंतर लाईटचा पाथ चेंज होऊ शकतो. पहिलं मीडियम असतं ओपेक मीडियम आणि दुसरं असतं ट्रान्सपरंट मीडियम. बघा इकडे लक्ष द्या. सपोज हे एक मीडियम आहे, सरफेस बाउंड्री आहे XY, आणि जर सपोज या मीडियमचा एक पार्ट म्हणजे एक भाग ग्लास, सपोज मी एक घेतला ग्लास, ओके, आणि त्या ग्लासचा एक पार्ट मी काय केला, पॉलिश केला सिल्वर ऑक्साईडनं. आपल्या घराची काच किंवा आपल्या आरशाची वगैरे काच बघितली तुम्ही, ओके, आरशाचं जर सपोज तुम्ही आरसा जर तुमचा एखाद्या वेळेस फुटलेला असेल तर तुम्ही तो एक काच बाजूला काढून त्याच्या पाठीमागच्या साईडला बघा, तुमच्या असं लक्षात येईल व्हाईट कलरचं कोटिंग असतं त्याच्यावर, म्हणजे त्याच्यावर सिल्वर ऑक्साईडचं कोटिंग केलं जातं, सो दॅट ते जे मीडियम आहे, तो जो ग्लास आहे, तो कसा होतो, ओपेक होतो. ओपेक म्हणजे त्याच्यातून लाईट आरपार जाऊ शकत नाही, आणि ट्रान्सपरंट म्हणजे असं मीडियम ज्याच्यातून लाईट क्रॉस होऊ शकतो. ओके, बघा मी XY नावाचं एक मीडियम घेतलं, याला मी रिफ्लेक्टिंग सरफेस म्हटलं. कसला सरफेस म्हटलं, रिफ्लेक्टिंग सरफेस, म्हणजे याच्याहून लाईटचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे, म्हणून याला मी काय म्हटलं, रिफ्लेक्टिंग सरफेस. आता सपोज इकडून एक रे ऑफ लाईट आला असा लाईक दिस, इकडून काय आला, एक रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करत आला लाईक दिस. ओके, बघा आता हा जो रे ऑफ लाईट आहे, सपोज याला मी नाव दिलं PO. काय नाव दिलं, PO. सो PO इज व्हॉट, इनकमिंग रे आहे का, त्याला इन्सिडेंट रे म्हणायचं. काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. हे तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये शिकलाय ऑलरेडी. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, जो इनकमिंग रे आहे त्याला इन्सिडेंट रे म्हणायचं. आता हा जो रे आहे तो एका पॉइंटवर इन्सिडेंट झालाय बघा, ओवर. मी काय करतो, या पॉइंट ओवर XY ला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो अशा प्रकारे. खाली पण काढतो अशी लाईक दिस. ह्याला नाव दिलं मी N डॅश. काय नाव दिलं, N डॅश. हे जे N डॅश आहे, या N डॅशला नॉर्मल म्हणायचं. काय म्हणायचं, नॉर्मल. परपेंडिक्युलर काढली आहे ना, काय म्हणायचं त्याला, नॉर्मल. ओके, काय केलं मी, पॉइंट ऑफ इन्सिडेंटवर, म्हणजे जिथं रे ऑफ लाईट इन्सिडेंट व्हायला लागलाय त्या पॉइंटला एक परपेंडिक्युलर लाईन काढली, त्याला नाव काय दिलं मी, नॉर्मल. आता रिफ्लेक्शन मध्ये काय होतं बरं, हा सरफेस कसा आहे, रिफ्लेक्टिंग, म्हणजे इथं लाईटचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय होतं, लाईट एका मीडियम मधून येत असतो, रिफ्लेक्टिंग मीडियमच्या सरफेसवर स्ट्राईक होतो आणि परत आहे त्याच मीडियममध्ये बाउन्स बॅक होतो. रे ऑफ लाईट इकडे खाली येत नाही, रे ऑफ लाईट स्वतःचा पाथ पूर्णपणे बदलतो आणि इट गोज लाईक दिस, ट्रॅव्हल्स लाईक दिस. याला मी नाव दिलं OQ. काय नाव दिलं, OQ. आता हा जो OQ आहे, OQ, ह्या OQ ला मी म्हणणार रिफ्लेक्टेड रे. काय म्हणणार मी ह्याला, रिफ्लेक्टेड रे. आता तुम्ही डायग्राम मध्ये जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एक रे ऑफ लाईट एका मीडियम मधून आला, रिफ्लेक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट झाला आणि परत ज्या मीडियम मध्ये मधून आला त्याच मीडियम मध्ये परत निघून गेला, म्हणजे लाईटचं बाउन्सिंग बॅक झालं का, बरोबर, लाईटचं काय झालं, बाउन्सिंग बॅक. याच बाउन्सिंग बॅक ऑफ लाईटला म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द फेनॉमेनॉन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट. काय म्हणायचं, द फेनॉमेनॉन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट फ्रॉम रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय म्हणायचं त्याला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघा लाईट ज्या मीडियम मधून आला, रिफ्लेक्टिंग सरफेसवर पडला आणि त्याच मीडियम मध्ये निघून गेला. आलं लक्षामध्ये, ओके. दिस फेनॉमेनॉन इज व्हॉट वी कॉल्ड ॲज, येस, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग इथं बघा, हा जो इन्सिडेंट रे आहे आणि नॉर्मल आहे यांच्यामध्ये अँगल आहे I. ह्या I अँगलला म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स. दिस अँगल I इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स.
आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये पण अँगल झाला आहे बघा, आर. याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दोन अँगल आले, आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, क्लिअर. आता आपण हा जो फेनॉमेनॉन बघितला, ही जी डायग्रॅम काढली, ही कशाची डायग्रॅम आहे? रिफ्लेक्शनची. आपल्याला रिफ्लेक्शन समजलं, लाईट एका मीडियम मधून येतो, दुसऱ्या मीडियमच्या सरफेसवर इन्सिडेंट होतो आणि ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये परत निघून जातो. ह्याला काय म्हणायचं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द फेनॉमेनॉन ऑफ बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट फ्रॉम रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, इन्सिडेंट रे समजला, नॉर्मल समजलं, रिफ्लेक्टेड रे समजलं, अँगल ऑफ इन्सिडन्स समजला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन समजला. आता आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघूया. पहिला लॉ, फर्स्ट लॉ, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे काय म्हणायचं? इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. काय म्हणायचं बघा, कुठला कुठला रे? इन्सिडेंट रे. पहिला लॉ काय सांगतो? इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. बघा नॉर्मल दिसते तुम्हाला? येस. इन्सिडेंट रे कुठला? PO कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. रिफ्लेक्टेड रे कुठला? OQ कुठल्या साईडला आहे? राईट साईडला आहे. म्हणजे एक लेफ्ट साईडला आहे आणि एक राईट साईडला आहे. म्हणजे दोघं जण नॉर्मलच्या विरुद्ध दिशेला आहेत का? ऑन द अपोजिट, ऑन द आयदर साइड ऑफ नॉर्मल म्हणा, ऑन द आयदर साइड ऑफ नॉर्मल, अपोजिट साइड ऑफ नॉर्मल म्हणा किंवा आयदर साइड ऑफ नॉर्मल म्हणा, काहीही म्हटलं तरी चालेल. समजलं का? सो पहिला लॉ समजला? येस. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन द अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल ऑर आयदर साइड्स ऑफ नॉर्मल. एक डावीकडे असेल तर एक उजवीकडे असणार, डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय. ओके, पहिला लॉ समजला. नेक्स्ट, incident ray reflected ray and normal. काय म्हणायचं बघा? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन सेम प्लेन. काय सांगायचं? दुसरा लॉ, जो इन्सिडेंट रे असतो, जो नॉर्मल असतो आणि जो रिफ्लेक्टेड रे असतो, हे तिघही या तिन्ही गोष्टी एकाच प्लेनमध्ये असतात. प्लेन म्हणजे हवेत उडणारा प्लेन नाही, प्रतल ज्याला म्हणतो आपण. प्लेन एकतर XYZ प्लेन असतं, YZ प्लेन असतं, XZ प्लेन असतं, बरोबर. तर हा जो सपोज मी हा बोर्ड आहे, तो हा बोर्ड एक प्रकारचा प्लेन आहे. मग प्लेन किती प्रकारचे असू शकतात? 3 प्रकारचे, XY, XZ, YZ. ओके, त्यातला सपोज मी XY प्लेन घेतला असा व्हर्टिकल, तर PQ म्हणजे इन्सिडेंट रे व्हर्टिकल प्लेनमध्ये असेल तर नॉर्मल सुद्धा आणि रिफ्लेक्टेड रे सुद्धा व्हर्टिकल प्लेनमध्येच असणार. याचा अर्थ इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्लेनमध्ये असतात. ओके, नेक्स्ट लॉ नंबर 3 अँड मोस्ट इम्पॉर्टंट लॉ, angle of incidence is equal to angle of reflection. काय सांगायचं? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे इथं जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. हिअर I is equal to R. I is equal to R, where I is what? Angle of incidence. R is angle of रिफ्लेक्शन. सो हे 3 लॉ समजले का? पहिला लॉ काय सांगतो? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या आयदर साइड्सला असतात. दुसरा लॉ काय सांगतो? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेनमध्ये असतात. आणि तिसरा लॉ काय सांगतो? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे बेसिक आपण समजून घेतलंय. ओके, आता पुढचा पॉईंट आपल्याला रिफ्रॅक्शन बघायचं आहे. बट बिफोर दॅट, राईट डाऊन धिस. ओके, आता पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे बेसिक लॉजमध्ये. नंबर 4 आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन.
लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. बघा रिफ्रॅक्शन म्हणजे काय, सिंपल लॉजिक आहे बघा. एक काम करायचं, एक लांबडी काठी घ्यायची आणि ती पाण्यात बुडवायची. ओके, ती पाण्यात बुडवल्यानंतर तुम्ही जेव्हा त्या बुडलेल्या पाण्यातल्या काठीकडे जेव्हा बघाल, तुम्हाला असं लक्षात येईल ती काठी थोडीशी बेंड झाल्यासारखी वाटेल. बाहेर काढली की सरळ असते, आत घातली की म्हणजे पाण्यात बुडवली की बेंड होते. असं का होतं, काय कारण त्याचं? पाण्यात बुडवल्यामुळं बेंड होते नाही, पाण्यात बुडवल्यामुळं ती बेंड दिसते. याचं कारण आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ॲक्च्युली काय होतं बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये लाईट जेव्हा ट्रान्सपरंट मीडियममधून पास होत असतो, ट्रान्सपरंट मीडियममधून म्हणजे असा मीडियम ज्या मीडियममधून लाईट आरपार जात असते, जो मीडियम बदलून लाईट जात असते, म्हणजे देर इज अ चेंज इन मीडियम. मीडियममध्ये काय होतं, चेंज होतं. आणि लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात असते, म्हणजे लाईट जेव्हा मीडियम चेंज करत असते, त्यावेळेला लाईटचा पाथ सुद्धा चेंज होतो. लाईटचा पाथ सुद्धा काय होतो, चेंज होतो. ओके, तो जो चेंज इन पाथ आहे, त्याच चेंज इन पाथला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तुम्ही लिंबू सरबतच्या गाड्यावर वगैरे गेला असाल, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं असतं बघा, अशा काचेचे ग्लास ठेवलेले असतात, त्यात पाणी ओतलेलं असतं, त्यात लिंबू ठेवलेले असतात. तुम्ही जर ते बघितलं तर ते जे लिंब असतात त्यांची साईज अशी एकदम फुगल्यासारखी वाटते, एकदम मोठ्या साईजचे लिंब दिसत असतात. ॲक्च्युली ते मोठे होतात का पाण्यात ठेवल्यावर? नाही, ते मोठे झाल्यासारखे दिसतात. कारण काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, 1 रुपयाचा कॉईन घ्या, तो एखाद्या पाण्यात टाका. ओके, आणि ते बघावं असं खाली वाकून, तुम्हाला तो त्या पाण्याचा तळ किंवा तो 1 रुपयाचा कॉईन थोडासा वर उचलल्यासारखा वाटेल. म्हणजे जी डेप्थ आहे वॉटरची, ओके, ती तुम्हाला थोडीशी कमी दिसेल, वर उचलल्यासारखी वाटेल. कारण काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, ते रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय असतं त्याचे लॉज आपण बघूया. ओके, मग बघा इथं मी एक XY नावाचं मीडियम घेतलं. परत हे मीडियम मात्र ट्रान्सपरंट मीडियम आहे. ओके, आता ह्या XYला मी म्हणतो सरफेस बाउंड्री. काय म्हणतो, सरफेस बाउंड्री. आता तुम्ही म्हणाल सर मगाशी तुम्ही रिफ्लेक्टिंग सरफेस म्हटलेलं, इथं तुम्ही सरफेस बाउंड्री का म्हणताय? कारण हा जो सरफेस आहे वरचा, या सरफेसमधून लाईटचं रिफ्लेक्शन होणार नाही. लाईटचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. लाईट स्वतःचा पाथ काय करणार आहे, चेंज करणार आहे. इथं लिहितो मी, इकडे लिहितो बघा, XYला काय म्हणायचं, सरफेस बाउंड्री. ओके, दिस इज मीडियम 1 सपोज अँड दिस इज मीडियम 2. हे पहिलं मीडियम, हे दुसरं मीडियम. ओके, म्हणजे या सरफेस बाउंड्रीच्या वरच्या बाजूला एक मीडियम आहे, खालच्या बाजूला एक मीडियम आहे. मग मी एक रे ऑफ लाईट कन्सिडर केला मगासारखाच. ओके, नाव दिलं ह्याला PO. काय नाव दिलं, PO. ठीक आहे, मग POला काय म्हणायचं, कुठला रे, ऑब्विसली इन्सिडेंट रे. बघा आता काय केलं मी मगासारखंच, पॉइंट ऑफ इन्सिडन्सवर, पॉइंट ओवर या सरफेसला एक परपेंडिक्युलर लाईन काढली लाईक दिस. आणि ह्याला नाव दिलं N डॅश. काय नाव दिलं, N डॅश. ह्या N डॅशला काय म्हटलं मगासारखंच, येस नॉर्मल. आता या केसमध्ये काय होतं, रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये मुळात रिफ्रॅक्शन म्हणजे काय, द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन पाथ ऑफ लाईट वेन लाईट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्शनचं मूळ कन्सेप्ट असा आहे, रिफ्रॅक्शन केव्हा होतं, जेव्हा लाईट स्वतःचं मीडियम चेंज करतो. लाईट स्वतःचं मीडियम चेंज करतो म्हणजे लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो. म्हणजे सपोज हे मीडियम 1 आहे आणि हे मीडियम 2 आहे, तर हा जो रे ऑफ लाईट आहे, हा रे ऑफ लाईट मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये जाणार. आणि जेव्हा तो मीडियम 1 मधून मीडियम 2 मध्ये जातो तेव्हा लाईटचा पाथ चेंज होतो. कसा बघा, द रे ऑफ लाईट मस्ट गो लाईक दिस. रे ऑफ लाईट असा जायला हवा आहे की नाही, हा ओरिजिनल पाथ आहे ना लाईटचा, पण रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स लाईक दिस. बघा रे ऑफ लाईटचा पाथ बदलला का, बेंड झाला का लाईट. ओके, किती अँगलनी बदलला बघा, एवढ्या अँगलनी रे ऑफ लाईटचा पाथ बदलला. ओके, त्याला म्हणायचं डेल्टा.
काय म्हणायचं डेल्टा. हा ओ क्यू घेतला मी, ओ क्यू. हा जो ओ क्यू आहे ह्या ओ क्यूला काय म्हणायचं, ओ क्यू इज रिफ्रॅक्टेड रे. सो काय झालं बघा, इथं लाईट एका मीडियम 1 मध्ये होता, आता मीडियम 2 मध्ये आहे. लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेल्यावर लाईटचा पाथ बदलला का, याच फेनॉमेनॉनला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन पाथ ऑफ लाईट व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. लाईट जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा लाईटचा पाथ काय होतो, चेंज होतो. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता बघा इथे एक अँगल दिसतोय बघा, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल ह्यांच्यातला अँगल आय, ह्याला म्हणायचं काय, आय इज व्हॉट, अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल ह्यांच्यामध्ये अँगल आहे बघा, ह्याला म्हणायचं अँगल आर इज, इट इज व्हॉट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि बघा हा ऍक्च्युली लाईटचा ओरिजिनल पाथ होता का बघा, डिस्कंटिन्युअस लाईन जी काढलेली आहे ती काय लाईटचा ऍक्च्युअल पाथ, आणि जी लाईट म्हणजे लाईटचा ओरिजिनल पाथ आणि लाईटनं फॉलो केलेला पाथ जो आहे ओ क्यू, याच्यामध्ये काहीतरी अँगल झालाय का बघा. तो किती अँगल आहे, डेल्टा. त्या डेल्टाला म्हणायचं अँगल ऑफ डेव्हिएशन. ऍक्च्युली अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय, तर असा अँगल ज्या अँगलनी लाईटचा पाथ चेंज झाला, द अँगल थ्रू विच पाथ ऑफ लाईट इज चेंज्ड. ज्या अँगलनी लाईटचा पाथ चेंज झालाय, पाथ ऑफ लाईट चेंज झालाय, त्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ डेव्हिएशन. सो डेल्टा इज व्हॉट, अँगल ऑफ डेव्हिएशन. ओके. आता हा फेनॉमेनॉन रिफ्रॅक्शनचा, लाईट जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये तेव्हा लाईटचा पाथ काय होतो, चेंज होतो. त्या फेनॉमेनॉनला म्हटलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याचे लॉज बघूया. फर्स्ट लॉ सेम असतो. फर्स्ट लॉ आता मी लिहित नाही, समजून घ्या डायरेक्ट तुम्ही. फर्स्ट लॉ काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे, इन्सिडेंट रे and refracted ray, incident ray and refracted ray lies on the either side of normal. Obviously मगासारखाच लॉ आहे की नाही, सेम लॉ आहे बघा, फक्त रिफ्लेक्टेड रेच्या ऐवजी काय येणार, रिफ्रॅक्टेड रे येणार. इन्सिडेंट रे बघा आणि रिफ्रॅक्टेड रे बघा, हा लेफ्ट कडे असेल तर हा राईट कडे आहे, म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या आयदर साईडला असतात. पहिला लॉ सेम, लिहायची गरज नाही. दुसरा लॉ तो पण लिहायची गरज नाही. इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे लाईज इन सेम प्लेन. तिथल्या तो जो लॉ आपण लिहिलेला तोच लॉ आहे, त्यातलं रिफ्लेक्टेड शब्द काढायचा आणि त्याच्या जागी रिफ्रॅक्टेड टाकायचा. काय म्हणायचं, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे लाईज इन द सेम प्लेन. ओके. आता बघा तिसरा लॉ, अतिशय महत्वाचा लॉ. ओके, हे लिहून घ्या सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून. लॉ नंबर 3 आपल्याला बघायचा आहे. तिसरा लॉ बघा, थर्ड लॉ, ज्याला स्नेल्स लॉ असं म्हणतात. कुठला लॉ म्हणतात, स्नेल्स लॉ. गोगल गायचा लॉ नाही, ती स्नेल SNAIL असते, हे SNESSLL आहे, म्हणजे माणसाचं नाव आहे. स्नेल्स लॉ बघा काय सांगतो स्नेल्स लॉ, ऐका लक्ष देऊन. द रेशो ऑफ साइन ऑफ angle of incidence, the ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सचा साईन म्हणजे साईन कॉस मधला साईन, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मधला सुद्धा साईन म्हणजे साईन कॉस मधला साईन, यांचा रेशो घ्यायचा. आणि तो रेशो बघा काय सांगायचं, द रेशो ऑफ साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. मीडियमचा प्लुरल फॉर्म अनेकवचनी शब्द मीडिया. म्हणजे काय बघा, अँगल ऑफ इन्सिडन्सचा साईन म्हणजे साइन आय आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा साईन म्हणजे साइन आर. साइन आय आणि साइन आर यांचा रेशो दिलेल्या मीडियमच्या पेअरसाठी, ह्या मीडियम 1 आहे हा मीडियम 2 आहे, ही मीडियमची एक जोडी आहे का,
या पेअरसाठी कॉन्स्टंट असतो. आता लक्ष देऊ नाही का, प्रत्येक मीडियमची एक प्रॉपर्टी असते, यन म्हणायचं. यन हा यन म्हणजे इथे यन शब्द ॲक्च्युली म्यू दाखवतात पण बुकमध्ये यन शब्द दाखवला आहे. यन यन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यन म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्रत्येक मीडियमची एक प्रॉपर्टी आहे. लाईटच्या व्हेलॉसिटीवरनं त्या मीडियममध्ये लाईटची व्हेलॉसिटी किती आहे याच्यावरून त्या मीडियमची प्रॉपर्टी फाइंड आउट केली. यन म्हटलंय त्याला. यन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यन म्हणजे काय, यनला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. युनिक प्रॉपर्टी आहे प्रत्येक मीडियमची. एअर जर असेल तर एअरचा आणि व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो, ग्लासचा 1.5 असतो, वॉटरचा 1.33 असतो. प्रत्येक मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा असतो. मग हा मीडियम 1 आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 घेतला. हा मीडियम 2 आहे ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 घेतला. लॉ कंप्लीट झालेला नाही. लॉ काय सांगतो, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स to the sine of angle of refraction is constant for given pair of media. This constant is called as, this constant is equal to काय म्हणायचं, this constant is equal to refractive index of second medium with respect to first medium. झाला लॉ कंप्लीट. काय सांगतो लॉ, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे साइन आय आणि साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे साइन आय, साइन आर यांचा रेशो कसा आहे, कॉन्स्टंट. म्हणजे साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा लॉचा फर्स्ट पार्ट. पण हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट किती असतो दिलेल्या पेअर ऑफ मीडियमसाठी कॉन्स्टंट आहे. तुम्ही मीडियम बदललं की हा रेशो बदलणार आहे. हा जो कॉन्स्टंट असतो याच कॉन्स्टंटला म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणजे इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम म्हणजे दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणजे N1. म्हणजे थोडक्यात काय, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू N2 अपॉन N1. म्हणजे साइन आय अपॉन साइन आर हा जो रेशो आहे तो दोन मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या रेशोला कसा इक्वल आहे. फक्त लक्षात ठेवा तो घ्यायचा कसा, N2 अपॉन N1. N2 अपॉन N1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. याला रिप्रेझेंट असं करायचं बघा, N2 1. कसं रिप्रेझेंट करायचं, N2 1. आणि हा जो N2 खाली आणि 1 असतो यालाच म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. ओके, क्लिअर सगळ्यांना. N2 अपॉन N1 म्हणजेच असं रिप्रेझेंट करतात. ह्याला वाचतात कसं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. मग सेकंड मीडियम एअर, सेकंड मीडियम ग्लास असेल, फर्स्ट मीडियम एअर असेल तर ह्यालाच कसं लिहिणार बघा, मी असं लिहिणार. ह्याला वाचणार कसं मी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. समजा सेकंड मीडियम वॉटर आहे, फर्स्ट मीडियम एअर आहे तर ह्याला वाचणार कसं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. सपोज सेकंड मीडियम ग्लास आहे, फर्स्ट मीडियम वॉटर आहे, याला कसं वाचणार मी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. आलं लक्षामध्ये, समजलं का सगळ्यांना. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट स्नेल्स लॉ. काय सांगतो स्नेल्स लॉ, परत एकदा सांगा काय बघा. स्नेल्स लॉ, द रेशो ऑफ, स्नेल्स लॉ स्टेट्स दॅट द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स to the sine of angle of refraction is constant for given pair of media. म्हणजे ही जी मीडियाची पेअर दिलेली आहे, ही जी पेअर आहे मीडियमची, या पर्टिक्युलर मीडियमच्या पेअरसाठी हा रेशो कॉन्स्टंट आहे. तुम्ही मीडियाची पेअर बदला, तुमचा कॉन्स्टंट बदलणार. ओके, इज कॉन्स्टंट फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. दिस कॉन्स्टंट इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम म्हणजे साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट विच इज इक्वल टू N2 अपॉन N1. N2 अपॉन N1 ह्याला रिप्रेझेंट असं करतात आणि हे N2 अपॉन N1 म्हणजेच काय, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. सेकंड मीडियम ग्लास असू शकतो, फर्स्ट मीडियम एअर असू शकतो, काही पण असू शकतं मीडियम. ओके, सो लॉ समजला, राईट डाऊन लॉ. ऑलरेडी तुम्ही 8, 9, 10 मध्ये हा लॉ डिस्कस केलेला आहे, तरी पण आपलं रिवाईज करणं काम होतं तो केलेला
आहे. ओके, समजलं सगळ्यांना? क्लिअर आहे? ओके, तर आपण काय केलं आताच्या सेशनमध्ये रे ऑप्टिक्सचे काही बेसिक लॉज शिकलो. बेसिक लॉ, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, रे ऑफ लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन इन आयसोट्रोपिक होमोजिनियस मीडियम. बरं, रे ऑफ लाईट एकमेकांना इंटरसेक्ट करतात पण एकमेकांच्या वाट्यात येत नाहीत, पाथला अफेक्ट करत नाहीत, बघितलं. रिफ्लेक्शन म्हणजे काय, त्याचे लॉज कुठले, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, त्याचे लॉज कुठले, हे सगळं इन डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, आता पुढच्या सेशनमध्ये आपल्याला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, ओके, म्हणजे रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन स्टडी करत असताना रे ऑप्टिक्समध्ये साइन कन्व्हेन्शन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. ते साइन कन्व्हेन्शन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्शनला डिटेलमध्ये बघायचं, मिररचा वापर करून कसं रिफ्लेक्शन होतं, कॉन्केव्ह मिरर कुठला, कॉन्व्हेक्स मिरर कुठला, ओके, कॉन्व्हर्जिंग मिरर कुठला, डायव्हर्जिंग मिरर कुठला, रिअल इमेज कधी तयार होते, व्हर्च्युअल इमेज कधी तयार होते, हे सगळं इन डिटेलमध्ये बघायचं आपल्याला पुढच्या सेशनमध्ये. आताच्या सेशनमध्ये इथंच थांबूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.